काम करून घेण्यासाठी किती झाडा थोडं मी छोटासा प्रँक करणार आहे. खूप त्रास आहे. लग्न करू नका मित्रांनो. एवढंच बोलू दरवेळेस प्रत्येक ब्लॉग मध्ये मला कामाला लावते. बटर ब्रेड मला नाही येत. तू बनवशील? मोहीम आम्हाला 24 घंटे मोबाईलच लागतो. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. 3 दिवसापासून मी ब्लॉग वगैरे काहीच पोस्ट केलेला नाही. त्याला अक्षय खूप बिझी होता, त्यामुळे ब्लॉग मी वगैरे पोस्ट नाही केला आहे. आता आज त्याला सुट्टी होती, सो आम्ही दोघे बाहेर गेलो होतो. फॅमिली टाईम होता आज आमचा. आजचा सुट्टीचा दिवस पण केलेला आहे. ब्लॉग वगैरे काहीच बनवलेलं नाही आहे. आता मला असं वाटत होतं डिनर टाईम आहे, तर अक्षयचं जाऊन मी थोडंसं डोकं खावं. बघू, दाखवतो मी मला. आम्हाला 24 घंटे मोबाईलच लागतो. काय झालं? तिकडे टीव्ही चालू, इकडे मोबाईल बघतोय. थोडं तर काही वाटत आहे मला आधी काय सांग. चीज गार्लिक बटर. यार तुझं तर मध्येच काही पण असतं. मी तुझ्या सोबत डिनरचं डिस्कस करायला आले होते की डिनर काय करायचं आहे. डिनर काय करायचं आहे? येस, कारण की दुपारी किती हेवी जेवण केलंय, बिलकुल भूक नाहीये. पुरणपोळ्या खाल्लं, भूक नाही मला. दुपारी काय 3-3:30 खाल्ले. तेच तर. मग आता काय बनवायचं? आता सांगितलं का चीज गार्लिक बटर. भाई काही पण बघायचं, तेच बनवायचं आता. गार्लिक बटर ब्रेड मला नाही येत. आपण बनवू. मला सुट्टी, तू बनवशील? मोहीम बनवशील ना? मग मी नाही बनवत, मला कंटाळा आलाय. मी तुझ्याशी बोलते अक्षय. काय विचारते? तुला मोबाईलमुळे माझ्याकडे लक्षच राहत नाही यार. मी ना तो मोबाईल एक दिवस खरंच फोडेन. तुझा फोन ना. माझा नाही, तुझाच फोडेन. तुझा काही कामाचा नाही मोबाईलच्या मागे नको जाऊ यार. तू बनव, मी नाही बनवत. नाही, असं नाही होणार. दरवेळेस मीच बनवतो. मग यावेळेस मी बनवतो, तुझं म्हणणं आहे? येस. मी नाही थकले अक्षय. तो कायमच थकते. तू एवढं नाही करू शकत माझ्या प्रेमासाठी. एवढंच बोलू दरवेळेस प्रत्येक ब्लॉग मध्ये मला कामाला लावते. यार ठीक आहे ना. अजून काय पान करण्यासारखं? You're my cutie pie. प्रत्येक ब्लॉग मध्ये काम करून घ्यायला मला काही हाऊस नाही येत. याच्या नेहमी काही ना काही फरमाईश असतात. किती मोबाईल मध्ये चित आहे बरं तुझं? अरे पहिले काय बनवायचं ते ठरवू दे. पागल. मी पागल? हो तू पागल. आणि तू? शहाणा. या पागलचा नवरा. अति पागल. शहाणा असता नाही, अति पागल. असं करणार. आपण एक काम करू, जगभराच्या डिश आज घरात बनवू. भांडे तू घासशील आणि बनवशील पण तू. मी फक्त खाणार. मी नाही, ते पण खायला जागा नाही माझ्या पोटात. मजा होती. ओय नको, तू तसा कुठे झोपतोस? बनवते मी. चल जा घेऊन ये. काय आणायचं यार? उठ ना. तुझा मोबाईल ना. तेच खायचं का मग? झाल्या हड्ड्या मोकळ्या करून? नाही, ये मी करते. तुझ्या हड्ड्या मोडून तुला मोकळा. बरं, काय करायचं म्हणे? लागतंय मला. फालतूपणा नको करूस. नाही, आज आमच्या दोघांचा मूड खूपच लेझी आहे. इव्हनिंगच्या वेळेस झोपलोय ना, मूडचा सगळा बॅड झाला. तरी आम्हाला आज बनवायचंय. आम्हाला नाही. आम्हाला नाही. तुम समझ रहे हो? मुने, त्या ब्लॉगच्या नादात तुम्हाला कुक करून टाकले सा. मी लग्न का केलं? कारण की तू तुझ्या प्रेमाने छान मला काहीतरी बनवून खाऊ घाला. पायतान खायचं का? पायतान. चल पायतान म्हणे काही बनवू घाल फालतू मला. चला आता सामान आणून. किती वाजला? मोबाईल बॅग केला. मी तुला तुझ्या 8 वाजले. 8. चल आणतो मी. बाय. खूप त्रास आहे. लग्न करू नका मित्रांनो. याचं ऐकू नका. अक्षय बाहेरून येईलच आता. मी छोटासा प्रँक करणार आहे. मी बोलणार आहे की मला पायाला भिंत खूप जोरात लागली आणि मला काम होणारच नाही आता. बघू काय रिॲक्शन आहे त्याचं. मागे कुठे गेला? मला तुला काहीतरी सांगायचंय. तू रागवणार नाही ना? अक्षू इकडे ये आधी. तुला कसं कळालं? मला भिंत लई जोरात लागली. हो, पुढं पायाला.
आपला. अरे तुला माझी काही काळजीच नाहीये का बरं यार? म्हणजे इतकं बायकोची तुला काही काळजीच नाही अक्षय? सोडून दिली आता मी काळजी करायला. का ते तर सांग. बायको मार खायला आली. यार म्हणजे माझ्या पायाला एवढं जोरात लागलंय आणि तुम्हाला 2 टाइमच लागतं. 2 टाइम लागतं. त्यात फरक काय? मला वाटलं यार म्हणजे रिॲक्शन तुझी असं केअरिंग असेल, पण इतकी घाणेरडी रिॲक्शन. जर एखादा माणूस दिवसातून घरातल्या घरात जर 10 वेळा पडत असेल तर काय रिॲक्शन द्यायची बरं? मला काही बोलायचंच नाहीये. नको बोलू. पचका केलाय तू माझा सगळा. आणलं तू बटर, ब्रेड, कोथिंबीर, चीज. तरी आपलं कधी असं काय ठरलं आणि पूर्ण गोष्ट घरी आल्यात असं होतं का बाळा? काय विसरलास? आपण जर बनवलं खायचं कशासोबत पण? हे ना तू सांग ना. तुझी डिश आहे ना. गरम गरम चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. अक्षय मस्त कुकिंग करतोय. मी त्याचा मूड फ्रेश करण्यासाठी मस्त गाणी लावणार. काय करतोय? एक मिरची टाक. टाक ना तुझ्या हिशोबाने हवे. तुझ्या हिशोबाने नाही करायचं. खायचं तुला आहे, मला नाही. मी तर फक्त टेस्ट करणार आहे. तुम्हीच माझे आहो होणार झालं आता किती वेळ? चाललंय काय? शेफ बनायचं. रिअली बनशीला? बस 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 बस. अरे अरे वाव, ये तो बहुत बढ़िया लग रहा है अभी. खा ना एक चमचा माझ्यासाठी प्लीज. तू खा माझ्यासाठी, बघू खातो का. मला खाऊ खाणारच आहे. मग ते सगळं व्यवस्थित करू ना. यार अक्षय तू एवढी छान म्हणजे बघितल्या बघितल्या ॲक्युरेट कसं काय करू शकतो? विषय का आपला? तुला विषयच नाहीये मुळात. तर मित्रांनो, माझा नवरा खूप छान कुकिंग करतो. कोणाला आमच्या घरी यायचं असेल जेवायला ते येऊ शकतात. यार तू यात काय काय टाकलं? मी ते कॅप्चरच नाही केलं. त्यांना सांग ना. बटर टाकलेलं आहे, ऑरिगॅनो टाकलंय, चिली फ्लेक्स टाकले आणि अद्रक. तू अद्रक खूप टाकलं. मला अद्रक स्वाद अजिबात नाही आवडत. थोडंच टाकलं. मी काही हेल्प करू तुझी? हो काय? शांत बस. बघा चला. वाव, सो नाईस. कंटाळा आलाय मला. तुला कधी उत्साह असतो बाळा? तू घरात नसल्यावर. थँक्यू. काय आपण 3 स्पंज करायचं का सिंगल स्पंज? तू तुझी एक्स्ट्रा त्यात रेसिपी ऍड केली तरी चालेल, कारण की तू चांगलं बनवतोस. मला विश्वास आहे तेवढा. कर. तुझं म्हणणं आहे तू नाही बनवत? नाही बनवत म्हणजे एवढं पण खराब नाही बनणार. तुला खाता येईल एवढं तू चांगलं बनवतेस. असं नको करू बाळा. प्रत्येक गोष्ट माझ्यावर डिपेंड नको करू. आयुष्यात मी तुझ्यावर डिपेंड आहे अक्षय, प्रत्येक गोष्टी. ब्लॉग पण मी अक्षयला सोडून नाही बनवू शकत एकटी. मी कन्फ्युज काय माहिती का? काय? ते दोन्ही साईडने होतं की एका साईडने होतं गार्लिक? अरे बनव ना यार, सगळं काय त्यांच्यासारखं झालं पाहिजे असं थोडी आहे. ट्राय करू काय लागतं. खाणार तू आणि मीच आहे. काय छान रेसिपी माझ्या नवऱ्याची. मानलं यार अक्षय मी तुला. रोज पाय पडत फुटल्यावर माझ्या. नक्की. वाव यार अक्षय किती छान आहे ना तू. माझ्यासाठी किती मस्त मस्त बनवतो खायला. अगो बाई, मी तुझ्यासाठी नाही बनवलं ते, मग मी माझ्यासाठी बनवले ते. बघा तोंडावर काढलीस म्हणे तू तुझ्यासाठी बनवतो. नको. तुला असं म्हटलं की मग तू अजूनच लोक उड्या मारते. नाही फापळते. त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये काय बोलला ना, फापळते माझी बायको. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या नवऱ्याची रेसिपी अर्धी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती प्रेमाने, म्हणजे किती 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 प्रेमाने माझ्यासाठी बनवलंय, हो की नाही? ओके ओके. हा मामा किती झाडं चढवशील मला? काम करून घेण्यासाठी किती झाडं चढवशील? यार असं थोडी अक्षय, झाडावर थोडी चढवते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यावर कोण करते यार अक्षय? अक्षय फालतू होता. हे दोन कशासाठी काढले तू? पडली का? हे घे. ते नाही घेतलं मी, ते खाली पडलं होतं. आता तिथे बघूनच पोट भरलंय आता. नको खाऊ.
तुला मला खाऊ नाही घालायचंय ना? ठीक आहे, मी नाही खाणार. किती नको खाऊ नको खाऊ. नाही बाजूला जाऊ दे. धुवावं लागेल परत. हा वास खूप छान येतोय. वाओ यम जम. तो बाद में चॉपिंग कर लिया हम लोग. अब रहा नहीं जाता. किस बारे में बोल रहे हैं तुम? डिंचैंग तवा ये खानी. तुम्ही बघितलंय पुढे किचनवर बसून कुकिंग कोणी केली असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आता बघितलं त्यांनी युट्यूबवर. ते सर तूच कुकिंग बनव किचनवर बसून. नको रे नको नको रे नको 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 रे. मला तू खाऊ घाल. हँड वॉश केली सगळं केले. स्पायसी झालंय म्हणजे मला स्पायसी नाही झालं. तू टाकलं ना मुद्दा मी खाऊ नये म्हणून. छान लागते एवढं पण नाही. नाही छान तर झालंय. टेस्ट मस्त आहे पण नॉर्मली स्पायसी आहे जे की याला बरोबर आहे. मला स्पायसी बिलकुल नाही आवडत. कुत्रा बघा कसा खातो माझ्या पुढे. मी म्हणलं होतं अक्षय नको स्पायसी नाही झाली. अक्षय ब्लॉग जाऊ दे पण खरंच मस्त आहे. अक्षय खायला खूप छान करतो पण त्यानंतरचा जो काही राडा आहे ना तो मला आवडावा लागतो. हे भगवान. चांगला वर. हो सर. यू वॉन्ट I want. किती जीव तरफडतोय ना स्पायसी खाल्लं तर. दे ना घे. मला पण काहीतरी पाहिजे मगच मी आईस्क्रीम देणार. आता एवढं दिलं तुला. काय दिलं? गार्लिक परोठा. मला दुसरं काहीतरी लागतं. बघितलं उठून खा चल. आईस्क्रीम अँड व्हॅनिला मिक्स. येस. तरी पप्पा तर वन घेतले. ए तुला म्हणायचं काय आहे? पप्पाने आईस्क्रीम आणलेलं ठोईन म्हणे. काही नको बोलूस. मला तू तेच सांगते. ए आज मँगो फ्लेवर आहे का? मँगो विथ व्हॅनिला. हो ना. इसलिए तो बोला मैंने. ओ वाव. काय कामाने नाही रे. तुमची वेळ झालेली आहे. जा पटकन घेऊन ये. काय घेऊन येऊ? डिश घेऊन ये. ओके ओके. भारी आहे. पटकन आग पडेल. आमच्या आईस्क्रीमचा सगळा घोटाळा झाला. कशी आहे? अगदी तुझ्यासारखं नाही मागवड ना. घे ना. मी तर मागं पण नाही ओढलं. मला नाही खायचं. घे ना घे ना. नाही, तू खाऊ घाल. घे ना. भांडी असाल फोट. आता तर बिलकुलच नाही. हे काय आणि चल. मग देश घेऊन आलीस ना. खराब केलीस ना. मी कमी केली. लूज आईस्क्रीम घेऊन आली सगळी. तुला खाण्याची मतलब आईस्क्रीम पोटात गेली बस झाली ना. मग ती अशी काय गेली तशी काय गेली कशी म्हणजे अशी चुरून खायची होती का तुझं म्हणणं आहे? पाणी पाणी असं सुप. बाय बाय.